महाराष्ट्रामध्ये अनेक परिचित अपरिचित लेण्या आहेत व त्यातील सर्वात जास्त लेण्या ह्या आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे। जुन्नर तालुक्यामध्ये आपणाला खूप मोठ्या प्रमाणात परिचित लेण्या पाहायला भेटतात, तसेच अपरिचितसुद्धा भरपूर प्रमाणात आहे। अशीच एक अपरिचित आणि जास्त बाहेरच्या लोकांना माहिती नसणारी अशी आपण आज गायमुखवाडी तालुका जुन्नर आणि जिल्हा पुणे पिंपरी पेंढार या गावापासून जवळ असणारी लेणी पाहण्यासाठी जाणार आहे। छोट्याशा टेकडीवर असणारी ही लेणी आज आपण पाहत आहे। जुन्नर तालुक्यातील हा अपरिचित ठेवा आज आपण आपल्यासमोर या चॅनलच्या मार्फत सादर करत आहे। ही जी कंपनी आहे, गायमुखवाडीतून सरळ वर आल्यानंतर एक कंपनी आहे, त्या कंपनीच्या पासून सरळ एक रस्ता डोंगराच्या दिशेने गेला आहे। गावातील लोकांना विचारल्यानंतर महादेवाचे मंदिर कोठे आहे तर आपणाला या ठिकाणचा व्यवस्थित असा पत्ता देतील, परंतु थोडी खूण ओळखण्यासाठी समोर गेल्यानंतर एक आपणाला बोर काढले आहे, त्या बोरचे त्या ठिकाणी पाईप आहे। ही खूण व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे। ती जर आपण एकदा खूण ओळखली तर आपण या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही। तसेच एक खालच्या साईडला शेततळ आहे। एकूण त्या रांगेत 3 शेततळी आहेत, त्याच्यातील पहिलं शेततळ आहे गायमुखवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे। या ठिकाणी आल्यानंतर समोर एक जागल कंपनी आहे, त्या कंपनीच्या बाजूने एक असा सरळ रस्ता आला आहे। या आलेल्या रस्त्यातून आपणाला या ठिकाणी एक बोर मारली आहे। या बोर मारलेल्याच्या जागेपासून आपणाला सरळ वर जायचं आहे। त्या ठिकाणी आपलं वर पाहिलं तर समोरच्या बाजूस कपारीत आपलं लेणं आहे, मंदिर आहे, त्या ठिकाणी आपणाला आता जायचं आहे। साधारण हा जो ट्रेक आहे तो अर्धा तासाचा ट्रेक आहे, सुंदर आहे। वरील बाजूस आपणाला कपारीतलं लेणं आहे ते पाहायचं आहे। थोडं जपून आणि सावध जायचं या ठिकाणावरून। अडचणीचा भाग आहे व जुन्नर म्हटलं की आपणाला प्रथम आठवतं ते या भागातील बिबट्या, त्यामुळं सावध जाण्याचा प्रयत्न करा। जात असेल तर हातात काहीतरी काठी वगैरे ठेवा। आपण काठी वगैरे हातात घेऊ आणि पुढे प्रवास चालू करू। या वाटेतून असं आपणाला चालत राहायचे, परंतु हातात काठी जरूर ठेवा सेफ्टीसाठी। वरच्या बाजूस तिथं लेणी आहे। असं एक आपल्याला इथं दगड दिसतो वाटेत जाताना। थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला अशा पायऱ्या पाहायला भेटत आहेत, व्यवस्थित अशा। पायऱ्यावरून आपल्याला आता सरळ जायचं आहे। दुपारचे आता 2 वाजले व आपण आज बांगडगड हा अपरिचित दुर्ग करून आता आलो आहे ते या लेण्यांपाशी। पायऱ्या न्यायची नसेल तर बाजूने रस्ता आहे। पुणे जिल्ह्यामध्ये आपण आत्तापर्यंत गुहा लेणी ह्या 99 पाहिल्या आहेत व ही 100 नंबरची, ज्याच्यामध्ये सर्वाधिक लेणी ह्या आपणाला जुन्नर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहण्यात आल्या आहेत। जुन्नर तालुक्यामध्ये आपणाला एकूण 21 लेणी पाहायला भेटले आहेत, ज्याच्यामध्ये आपण नाणेघाटची लेणी, चावंडवरच्या लेणी, लेण्याद्रीच्या लेणी, शिवाई म्हणजे शिवनेरी किल्ल्यावरच्या लेणी, तुळजा लेणी, अंबांबिका लेणी, शिंदोळावरचं जे एक गुहा आहे ती पाहिली। हडसरवर आपणाला लेणी सदृश्य किंवा जी धान्य साठवणी जागा आहे तशी ती, पुन्हा भीमाशंकर लेणी म्हणजे ही अंबांबिका लेणी समूहामध्ये
भूतलिंगी, ढाकोबावरचं एक गुहा आहे, निमगिरीवर आपणाला आहे, तसेच शिवनेरीच्या ज्या लेणी आहेत तोही आहे. पूर्व आणि पश्चिम बाजूला खिरेश्वरची लेणी पाहिली. तसेच आपण लेण्याद्रीच्या समोरच्या बाजूस एक सुलेमान लेणी म्हणून आहे. पुन्हा हटकेश्वरवर एक आपणाला 3 गुहा पाहायला भेटतात. अजून एक 5 मिनटात पोचून जाऊ. पायथ्यापासून 15 मिनटाचा ट्रेक आहे. तसेच माणिकडोहची लेणी आहे. हापूसबागमध्ये एक लेणी आहे. ते झालं बांगरवाडी या ठिकाणी सुद्धा आपणाला लेणी पाहायला भेटते. व ही जी आहे ती जी आहे 22 नंबरची. व बांगरवाडी लेणी म्हणजे आपण गुप्त विठोबा जी बेल्लेच्या जवळ आहे अशी आपण आत्तापर्यंत लेणी केली आहेत. तर आणखी विचार केला, पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर आपणाला आतापर्यंत 99 पैकी पुणे शहरामध्ये आपणाला एकूण 6 लेणी पाहायला भेटलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये पाताळेश्वरवरची लेणी, पर्वतीची लेणी, बाणेरची लेणी, तारकेश्वर लेणी म्हणजे येरवड्याचं जे शिवमंदिर आहे ते, वृद्धेश्वर लेणी, चतुर्सिंगी लेणी, अशा या गर्द झाडीतून आपण आलो होतो. त्यामुळं आपणाला उन्हाचा त्रास जाणवला नाही. खाली पाहिलं तर हा जुन्नरच्या पूर्व भाग आणि बेल्ले वगैरे समोरच्या बाजूचे हा असा परिसर. जुन्नरपासून साधारण हे अंतर 20 किलोमीटर लांब असावे. पूर्व बाजूला छोटेखानी लेन आहे. लेण्यामध्ये मंदिर आहे. या बाजूला एक रस्ता गेला आहे आणि हे पोचून गेलो आपण गायमुखवाडीतील अपरिचित लेणं पाणी टाकं आता आपण पाहत आहे. अशी वाट आहे प्रॉपर. पायथ्यापासून पोहोचण्यासाठी 20 मिनटं पुरेशी होऊन जातील. जर सकाळच्या सत्रात ट्रेक केला तर अजून कमी वेळात होऊन जाईल. पटकन होण्यासारखा ट्रेक आहे हा. फक्त काळजीपूर्वक आणि जपून यायचं आहे. रिस्क आहे त्यामुळं या ठिकाणी आहे समोर, परंतु आपणाला अशा रस्त्याने जायचं आहे. पोचून गेलो एकदा फायनली. आपली गाडी समोर त्या ठिकाणी लावली आहे व अशा या पोल आहे. बरोबर त्या पोलच्या दिशेने आपण 20 मिनिटात आपण आपल्या या गुहा लेणी व पाणी टाकीपाशी पोचून जातो. सोपा आहे ट्रेक, लगेच होण्याजोगा. त्यामुळे जुन्नरच्या या आपल्या लिस्टमध्ये हे पाणी टाकं लेणं ॲड करा. सुंदर आहे पाणी टाकस. पण आता पाहून घेऊ. 20 मिनिटाच्या चालीनंतर आपण पहिल्या पाण्याच्या टाक्यापाशी पोचून जातो. हे पहा, हे असं सुंदर असं पाण्याचं टाकं आहे व त्याला बंद करण्यासाठी त्या ठिकाणी असावं. त्याही ठिकाणी असू शकतं. हे अप्रतिम पाण्याचं टाकं आहे. आता आपण हे पाण्याचं टाकं पाहिलं व पाण्याचं टाकं पाहिल्यानंतर आपण आता लेणीमध्ये प्रवेश करू. या अशा कपारीमध्ये लेन आहे. भगवा झेंडा आपला इथं डोलाने फडकत आहे. तर चला.
20 मिनिटाच्या सोप्या चालीनंतर आपण आता पोचून गेलो या गायमुखवाडीमधील या लेणी गुहा मंदिरामध्ये. आत आल्यानंतर आपणाला या ठिकाणी पाहू शकतो प्रथम एक आपणाला नंदी महाराज दिसत आहेत आणि नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आल्यानंतर या कपारीमध्ये या ठिकाणी एक नंदी ठेवलेले आहेत व ते पाहून झाल्यानंतर सरळ थोडं पुढे आल्यानंतर अजून एक नंदी महाराज इथं ठेवले आहेत. हे कोरीव काम आहे, पूर्ण कोरीवला भेटत आहे हे असं. व आतमध्ये आपणाला गणेशाची मूर्ती पाहायला भेटत आहे आणि या बाजूला पाहिलं तर हे असं कोरीव काम आहे. पाहिलं तर इथं नागशिल्प वगैरे पाहायला भेटत आहे, गणेशाची मूर्ती व या ठिकाणी जर पाहिलं तर वराहाची मूर्ती पाहायला भेटत आहे. फारच क्वचित आपणाला अशी वराह इथं लिहिलेलं आहे, वराहाची मूर्ती आपणाला अशी. आजपर्यंत आपण जेवढ्या लेण्या केल्या त्या लेण्यांपैकी प्रथमच आपण आज वराहाचे चित्र पाहत आहे व गणेशाची मूर्ती आणि नागशिल्प वगैरे आहेत. सुंदर लेणं आहे. जुन्नर भागात आल्यानंतर जरूर करा हे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे कपार आहे ही कोरीव आहे, कोरीव काम केलं आहे. खाली नवीन काळामध्ये व्यवस्थित असा कट्टा केला आहे. सुंदर आणि अप्रतिम आहे. छन्नी हातोड्याचे घाव किंवा त्या ठिकाणी बांधकाम केलेले सर्व आपणाला व्यवस्थित पाहता येते एका ठिकाणावरून. छोटीखानी लेन आहे, पाण्याचं टाकंसुद्धा बाजूला आहे, तेही करा. या ठिकाणी लाईटची सुद्धा सोय केली आहे, रात्रीची लाईट असावी या ठिकाणी. हे जर असं पाहिलं तर व्यवस्थित. आणि वरील बाजूस आपला भगवा झेंडा. गायमुखवाडी लेणं मंदिर याची सफर करून आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. या ठिकाणी आपण हा जो भाग आहे हा जंगलाचा भाग आहे व या ठिकाणी बिबट्यांचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळं जर आपण या भागात आला तर या जंगलातून किंवा या भागातून कुठेही गेला असाल तरी 4च्या आत बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. चला. गायमुखवाडीचं हे लेणं पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. सुंदर आणि अपरिचित लेणं आहे, पटकन होण्याजोग आहे. जरूर आणि जरूर करा हे लेणं. आपला भगवा झेंडा इथं डोलाने फडकत आहे आणि याच्याच बाजूला असणार हे पाण्याचं टाकं. हे पहा, या गायमुखवाडीच्या या पाण्याच्या टाकीपाशी पोचलो आहे. पाण्याच्या टाकीच्या पोचल्यापासून जवळच आपणाला लगेचच हे गायमुखवाडीतील गुहा लेणी मंदिर आहे, ते पाहू आपण. सुंदर हे पाहिलं व आपण आता उतरण्यास सुरुवात करत आहे. उतरण्यासाठी आपणाला 10 मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाईल. अपरिचित लेन आहे त्यामुळं सहसा या भागाला असं पाहायला भेटत आहे. आणि घाट वगैरे जो आहे टाकळी डोकेश्वरला गेलेला समोरच्या बाजूस आहे. म्हणजे या भागातील आपण बऱ्यापैकी लेणी आता केली आहेत. आणि घाटाच्या तिथं गुप्त विठोबा आहे. तसेच गुप्त विठोबाच्या पाहून झाल्यानंतर आपणाला समोर जर पाहिलं सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे, त्याही ठिकाणी एक असंच लेन आहे. सध्या ओतूर भागातील गायमुखवाडीच्या जवळच्या कप्पारवाजा लेणीमध्ये आलो आहोत. या लेणीमध्ये मुख्यतः शंकर, वराह, गणपती यांची स्थापना केलेली दिसते. पण ही कपार असून मागच्या बाजूला कोरीव काम म्हणजे कोरलेलं छन्नी हातोड्याने कोरलेलं थोडं भाग दिसतो. आणि गावकऱ्यांनी इथं बऱ्यापैकी चौथरा उभारून भक्तांची राहण्याची सोय केलेली आहे. आणि लेणीत बऱ्यापैकी लाईट आणि पायऱ्या, चांगला मार्ग आहे. तसं अवघड काय नाही आहे, पण फक्त बिबट्यासाठी सेन्सिटिव्ह असल्यामुळे हे 4च्या आत करून खाली निघलेलं सगळ्यांसाठी बरं आहे. तरी सगळ्यांनी काळजी घेऊन 4च्या आत इथून निघावं. धन्यवाद.
साहेबांनी आता खूपच आपणाला चांगली माहिती दिली. खालचं जर पाहिलं तर हे जे या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपणाला शेततळी पाहायला भेटतात 1 2 3. तर पहिलं जे शेततळ आहे त्या ठिकाणी आपणाला जायचं आहे. तिथं जाऊन आपणाला वरच्या बाजूस यायचं आहे. पायऱ्या व्यवस्थित आहेत खालपासून, त्यामुळं चुकण्याची तर काही शक्यताच नाही. फक्त जी बोरिंग आहे ती लक्षात ठेवून सरळ वर यायचं आहे. पायरी मार्ग वगैरे आहे व्यवस्थित. आपण अशा मार्गाने आता खाली उतरत आहोत. पोचून गेलो खाली. खाली उतरताना काय 5 ते 10 मिनटं पुरेशी होऊन जातील, जास्त मोठं नाही. आपण 10 मिनटात बोलत चालत खालपर्यंत पोचून गेलो. या ठिकाणी थोडं गवत आहे, त्यामुळे एखादी आपल्या हातात काठी असावी सेफ्टीसाठी. सुंदर आणि अप्रतिम लेन आहे. पाणी टाका आहे, मंदिर आहे महादेवाचं, गणेशाचं. तर सर्व आपणाला एका ठिकाणी पाहायला भेटतं लेणीमध्ये. त्यामुळं एक परिपूर्ण पाहिल्याचा अनुभव आपणाला भेटून जातो. जुन्नर भागामध्ये असेच अपरिचित पाणी टाकं लेणी भरपूर आहेत. आपण ती करत असतो नेहमी. तुम्ही ही लेणी पायथ्यापासून चालू करून 1 तासात बघून येऊ शकता. खांबापाशी पोचायचे आपल्याला 2 मिनटात पोचून जातो आहे. 2 वाजता ट्रेक चालू केला तर आपण आता 3ला 5 मिनटं बाकी आहेत. 1 तासात होते ट्रेक. सकाळी जर केला तर 20 मिनटं जायला, 10 मिनटं पाहायला, 10 मिनटं पुन्हा खाली यायला. 1 तासाच्या सकाळच्या सत्रात ट्रेक होऊन जाईल आपला. ही बोर मारलेली आहे, हे लक्षात ठेवा.